नागपुरातील सीताबर्डी येथे अनेक वर्षांपासून फेरीवाले व्यवसाय करत असून नागपूर महानगरपालिकेने गेल्या 10 महिन्यांपासून अतिक्रमण केल्याने त्यांच्या हातगाड्या, छोटी दुकाने हटविण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। आणि म्हणूनच फेरीवाल्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हाताला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान सीताबर्डीतील सर्व फेरीवाल्यांनी हातात फलक घेऊन एकत्र येऊन आपल्या मागण्यांचे प्रदर्शन केले। आंदोलनकर्त्यांनी मनपा प्रशासनाला नागपुरातील 228 चे रजिस्ट्रेशन लायसेन्स वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे। तसेच सीताबर्डी हॉकर्सवर उपासमारीची वेळ आली असल्याने उच्च न्यायालय यांनी आमच्या समस्येची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। नागपूर शहरातील प्रसिद्ध बर्डी या मार्केटमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून महानगरपालिका तर्फे इथे अतिक्रमणाचं इथे कार्य करण्यात येत आहे आणि इथे जे हॉकर्स आहेत ते गेल्या 40 वर्षापासून कोणी 20 वर्षांपासून इथे त्यांचे इथे ठेले लावत आहेत। इथे हॉकर्स झोन आहे, तर त्यांची फक्त इतकी मागणी आहे की त्यांना इथे जागा, ज्या जागेवर ते काम करतात, ज्या जागेवर त्यांचं धंदा पाणी सुरू आहे, जिथे ते त्यांचे ठेले लावतात, जिथे त्यांचं ते सेलिंग करतात, ते तिथेच असायला पाहिजे। आपल्यासोबत सध्या आता गोपीचंद आंभोरे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ते नेतृत्व करत आहेत। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे की इथे त्यांनी हातामध्ये हे बॅग्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की हॉकर्सला भेदभाव किंवा अत्याचारापासून संरक्षण मिळावे असे अनेक त्यांनी इथे आपल्यामध्ये बॅनर्स पकडलेले आहेत। त्यांचं फक्त एवढीच मागणी आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गेल्या 10 महिन्यांपासून इथे जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यावर काहीतरी त्यांना मार्ग मिळाला पाहिजे। आपल्यासोबत गोपीचंद अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत। मला सांगा तुमची मागणी काय आहे याविषयी, जी तुम्ही आता हातामध्ये बॅनर्स घेऊन इथे करता आहात। सकाळ 11 वाजतापासून तुमचं इथे सुरू आहे मागणीची प्रक्रिया, काय तुमचं मेन मागणं आहे? आमची मागणी हेच आहे की आमच्या न्यायालयामध्ये आमची केस चालू आहे हायकोर्टला। हायकोर्टमध्ये जोपर्यंत केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्हाला इथे व्यवसाय करू द्यावा लागेल। मॅडम, आता असं आहे की हे महानगरपालिकेवाले सकाळी 10 वाजताच गाड्या घेऊन येतात, त्याच्यामुळे येणारे जाणारे सर्वांना भीती निर्माण होते। कस्टमर येत नाही, पोलीसवाले इथे उभे राहून आम्हाला हाकलतात। आम्ही धंदा करू नाही राहिलो, इथे आम्ही बसू शकत नाही। पोलीसवाले वारंवार आमचा माल उचलून ठाण्यामध्ये किंवा NMCला घेऊन जातात। आमचा व्यापार पुन्हा ठप्प बसलेला आहे। सर्व हॉकर्स जॉब है 344 साहब। मेरा कहने का मतलब ऐसा है, हाई कोर्ट का ऐसा डिसीजन आया है, जब तक पर्याय व्यवस्था नहीं होती, जब तक यहाँ से फुटपाथ नहीं उठाते, लेकिन प्रशासन अपना हाई कोर्ट का उल्लंघन कर रही है और ज़बरदस्ती सुबह से आके यहाँ 6-7 बजे तक कार्रवाई करती। कार्रवाई करने के बाद में माल लेके जाने के बाद महीना भरने देती है और हम ब्याज से पैसे लाके माल भरने के बावजूद भी पैसे नहीं देते, माल नहीं देते और मांगने गए तो पुलिस का डर दिखाते हैं। मेरा करने का प्रशासन से यही है, जब रोजगार नहीं दे सकते तो किसी का रोजगार उजाड़ो भी मत। सीताबर्डी हे नागपूर शहरातील सर्वात वर्दळीच्या बाजारपेठांपैकी एक आहे। सीताबर्डी येथील मोठमोठ्या दुकानांसमोर फेरीवाले आपली छोटी दुकाने, हातगाड्या थाटून उदरनिर्वाह करत आहेत। सीताबर्डी सारख्या भागात फेरीवाले दुकानांसमोर हातगाड्या उभ्या करून मालाची विक्री करतात, त्यामुळे ग्राहकांना पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे उघड आहे। ही समस्या लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिका गेल्या 10 महिन्यांपासून या ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई करत आहे। अनेक वर्षांपासून येथे फेरीवाले व्यवसाय करत आहेत। सीताबर्डीची ही जागा त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे ठिकाण आहे। त्यांची एकच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, हॉकर्सवर होणारे भेदभाव आणि त्यांच्या अत्याचारापासून संरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांना घेऊन त्यांनी आंदोलन छेडले। या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अंतिम तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे। यहाँ गाड़ी आने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन जो भी ठिकरा है ट्रैफिक का तो वो खाली फुटपाथ पे फुटता है। यहाँ 1 वे था, इसको 2 वे जबरदस्ती कराया गया। जब ये मार्केट है, मार्केट में तो रश होगा ही ना। बिल्डर के कारण ये 2 वे किया गया, बिल्डर के कारण। बिल्डर की 4 व्हीलर यहाँ से जाने को ना, वो महाजन चाल के अपोजिट जो रास्ता है वहाँ से 4 व्हीलर आने को ना करके इसको 2 वे की है। और वही चक्कर में यहाँ ट्रैफिक जाम हो रहा है। ये फुटपाथ के दुकानदार के वजह से नहीं हो रहा, ये 4 व्हीलर आने की वजह से। ये जानबूझ के ये गुमराह कर रहे हैं प्रशासन को कि यहाँ ट्रॅफिक जाम होता, लेकिन ट्रॅफिक जाम खाली ये कार की वजह से ही हो रहा, बाकी कुछ नहीं। आणि मॅडम, आम्हाला आमची एक मागणी आहे की महानगरपालिकांनी जे लायसन्स वाटप केलेलं आहे फक्त काही लोकांना दिलेलं आहे। इथे 344 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं 228 रुपये फीस घेऊन, आणि इथे म्हटलं जाते की तुम्ही फक्त लायसन्सवालेच व्यवसाय करणार आणि जे 228 वाले जे टेम्पररी लायसन्स आहे त्यांना बसू नाही देणार। पण ते 228 वाले जे टेम्पररी लायसन्स आहे, आमचं इथे रजिस्ट्रेशन झालं, आमची फोटो घेतली, पण ते लोक कुठे जाणार?
आज आमच्यावरती 10 महिन्यापासून उपासमारीची पाडलेली आलेली आहे. आमच्या मुलाबाळांची फीस भरायची आहे, शाळांचे पुस्तकं घ्यायची आहेत. आज समोर राखीचा त्योहार, आमच्या आया बहिणी घरी येतील, आम्ही काय करणार, कुठे जाणार? आम्हाला आज हे प्रशासनाकडून एकच मागणी आहे की आम्ही जिथे बसलेलो आहोत तिथे आम्हाला व्यवसाय करू द्या. आणि पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन येऊन आम्हाला इथे खदेडून जातात. आम्ही कुठे जायचं सर? आमची एकच मागणी आहे प्रशासनाला. इथले जे मोठमोठे जे लीडर आहेत, माननीय गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नागपूरचेच आहेत, आम्ही पण नागपूरचेच आहोत, इथलेच रहिवासी आहोत, मग आम्ही कुठं जाणार साहेब मॅडम? आज आमच्यावरती जे उपासमारीची पाळी कोणी मीडियावाले पण येत नाही आणि आम्हाला विचारत नाही की तुमची काय मागणी आहे, काय नाही आहे. आज म्हणजे या देशामध्ये फक्त पुंजीपती जे लोक आहेत त्यांचंच ऐकलं जातं. हा बिल्डर नेहमी फोन करतो, इथे हे पोलीसवाले बसलेले आहेत, त्या पोलीसवाल्यांना बसवून ठेवतो, पैसे देतो, काय करतो आम्हाला माहीत नाही. पण त्याच्या एका फोनवरती आम्हाला इथून खदेडून देतात. म्हणजे का फक्त ह्या पुंजीपती लोकांचेच हे सरकार आहे का? ह्या गरीब लोकांची सरकार नाही आहे का? आमच्यावर आज जे उपासमारीची पाडी आली 10 महिन्यापासून, आम्हाला 2-2, 3-3 कोणाला मुली आहेत, कोणाला लहान लहान मुलं आहेत, आम्हाला काय अधिकार नाही आहे का? मैडम हमारा एक ही कहना है मनपा प्रशासन से, जिनका 228 का रजिस्ट्रेशन पूरा नागपुर शहर में हुआ है, उनको जल्द से जल्द लाइसेंस वाटप करने की प्रक्रिया शुरू की जाए और हमारे ऊपर जो अन्याय अत्याचार हो रहा है उसको जल्द से जल्द उसका निपटारा किया जाए. बस यही हमारी मनपा प्रशासन से मांगनी है. 10 महीने पहले की बात है, तो उन्होंने बोला मैं 15 दिन में आपको लाइसेंस वाटप करता हूँ. लेकिन वो फिर हम 15 दिन बाद गए तो उन्होंने बोला कि नहीं, अभी कोर्ट में मैटर विचाराधीन है, अभी हम ये लाइसेंस देने की प्रक्रिया बंद कर रहे हैं, हम नहीं दे सकते, ऐसा उन्होंने कहा है. आता हे जे आहे हॉकर्स म्हणतात की यांच्याकडे दुर्लक्षित झालेलं आहे आणि ही दुर्लक्षित झालेली जी समस्या आहे त्यांच्या मागणीकरता इथे हे एकवटलेले आहेत आणि यांची फक्त एकच मागणी आहे की त्यांच्यासाठी मनपा प्रशासनाने जी आहे ती जागा उपलब्ध करून द्यावी. महान्यूज करता कॅमेरा पर्सन प्रतीक कलस्करसह मी रिंकू पानतावणे, नागपूर. श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए. ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक. कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है. ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें. हमारा पता श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर. हमारा संपर्क नंबर 7666502747.